त्याने उभी राहिली की लाल रेषा निळी रेषाची बंधनं तोडून, त्याच्यावर काय तुमची भूमिका? गंमत अशी आहे, या रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे आमदार जे बसलेले आहेत, पालकमंत्री बसले, ते सरकारमध्ये आहेत, मान्य आहे ना, आणि सरकारनेच हा निर्णय घ्यायचा आहे, कॅबिनेटने. हेच आम्हाला म्हणायचं आहे की ते घेत नाही. गेल्या 4 वर्षामध्ये घेतला गेला. तुमची भूमिका काय विरोधक म्हणून? आम्ही आंदोलनाची भूमिका राहणारच आहे ना, आमची मागणीच आहे ना की आम्हाला फैर सर्वेक्षण करा. आणि बाकी आमचं याबाबतचं मत असं आहे की कुठेही अशा हा पूर काय आमच्याकडे आत्ता येतो नाही. या अगोदर कित्येक वेळा असे पूर आला, आमच्या पुराच्या काठी असणारच हे गाव आहे. त्यामुळं जी नंतर वसलेलं हे गाव नाही, पुरातन संस्कृती असलेलं हे शहर आहे. या शहराच्या बाबतीत तुम्ही इतर ठिकाणी जे नियम लावता ते लावू नका. आज कोल्हापुरामध्ये पण झालं, तिथेही ज्या काही हे तयार झालं, म्हणजे पुराच्या जी परिस्थिती तयार झाली, तिथे कोणत्या पद्धतीने अशा पद्धतीचं केलं गेलं नाही. आज आमचं म्हणणं आहे की त्याच्यावरती उपाययोजना करा. आज तुम्ही मला सांगा, पूररेषेचं फेर संरक्षण होत नाही, पण ज्या पूररेषेच्या संरक्षणामध्ये रेड लाईन ब्लू लाईनमध्ये मोकळ्या जागा आहेत, तिथंच तुम्ही भराव टाकताय. मग तिथं जर भराव टाकला तर उद्या मला सांगा की त्या भरावामुळे इतर जिथं सकल भाग आहे तिथं पाणी वाढणारच आहे. ते जर वाढलं तर तुमची पूररेषा कशी हटणार? आज तुम्ही गाळाबरोबरच पूररेषेच्या बाबतीत अन्य उपाययोजना काय करता येतील ह्या करा. आणि ठीक आहे, शहरासाठी एखादी नियमावली तयार करा की कुठल्या भागात कुठली बांधकामं केली पाहिजे, पण पूर्णपणे तुम्ही जी काही बांधकामं बंद केली आहेत किंवा एखाद्या ठिकाणी एखादं घर मोडकळीस आलेलं असेल, त्यांनी जर उद्या काही डेव्हलपमेंट करायची झाली तर तुम्ही जर परवानगी देणार नसाल तर हे शहर काय करणार? या शहराची प्रगती कशी होणार? त्यामुळे आमची मागणी हीच आहे की ही पूर सर्वेक्षण रेषाच मुळात चुकीची आहे, की ज्या पद्धतीनं आखली घेतलेली आहे त्याला मागच्या 100 वर्षाच्या पुराच्या बाबतच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करण्यात यावा. आणि मग तुम्ही या भौगोलिक परिस्थितीनुसार या शहरासाठी उपाययोजना काय करता येतील? आमचं म्हणणं काय, तुम्ही आंदोलन वगैरे कराल तो भाग नंतरचा, पण तुमचं एखादं शिष्टमंडळ तुम्ही महसूल मंत्री वगैरे यांना भेटत का? नाही, काय झालं आताच याबाबत या सगळ्या मंडळींचं आत्ताच सरकारमध्ये बसलेले आहे. अजून मधल्या काळामध्ये आता 26 जानेवारी पालकमंत्री या सगळ्या गोष्टी होत्या, पण आम्ही याबाबत एक शिष्टमंडळ घेऊन जलसंपदा मंत्री असतील, महसूल खात्याचे मंत्री असतील, या सगळ्यांशी भेटून वस्तुस्थिती स्पष्ट करणार आहे की गेल्या 100 वर्षामध्ये चिपळूणमध्ये किती वेळा पूर आला आणि ती पुराची तीव्रता ही काही तासापुरती असते. आमच्याकडे भरती ओटीच्या प्रमाणे पाणीचा निचरा होतो, हे काही कायमस्वरूपी पाणी राहत नाही. पण त्याला जी अनेक कारणं आहेत, आमच्या इथं असलेला डॅम, आमच्या सह्याद्री असलेला जवळ, त्यातून जे पावसाचं पाणी आहे आणि त्यातून भरलेल्या गाळाच्या नद्या, याच्यातून उपाययोजना करून आम्हाला मार्ग काढून दिला जावा. कारण हे शहर जर जे आहे हे सांस्कृतिकदृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या आज कित्येक वर्षापासूनची ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं. आणि मग या शहरामध्ये आत्ता बांधकामं किंवा ज्या काही गोष्टीमुळं काही प्रॉब्लेम झालेले आहेत त्याच्यावरती मार्ग निघावा. पण लाल रेषा आणि निळी रेषा मारून या पूर्ण शहराचा आणि आजूबाजूच्या परिसराचा जो विकास ठप्प झाला आहे, जेणेकरून मी सांगतो जिल्ह्याचा विकास याच्यामुळे ठप्प झाला, तो ठप्प झालेल्या विकासासाठी खऱ्या अर्थानं मार्ग काढावा. आतासुद्धा तुम्ही एवढा काळ काढलेला आहे, फेर सर्वेक्षण करा ना. पण फेर सर्वेक्षण करताना अनेक गोष्टी चुकीच्या घडत आहेत, त्या गोष्टीची अंमलबजावणी त्याच्यावरती कंट्रोल करायचं तर काम पण व्हावं. आज मोकळ्या जमिनीमध्ये, शासकीय जमिनीमध्ये भराव टाकला जातो आहे, तिथं पाणी जे जाणार आहे ते पुन्हा येणार कुठे? शहरामध्येच येणार आहे. आज ज्या ठिकाणची बेटं काही आहे ती अजून त्या पद्धतीनं काढायला पाहिजे, ती काढलेली नाहीत. आणि तुम्ही पहिली गोष्ट जलसंपदा विभाग असेल किंवा नाम फाउंडेशनच्यामध्ये जी यंत्रणा दिली आहे, या यंत्रणेनं किती गाळ असा निघणार आहे? आज 4-5 पोकल्यान किंवा अशा पद्धतीचा वापर करून पुन्हा तेवढाच गाळ नदीत येणार आहे. जेवढा गाळ तुम्ही 2-3 महिने त्या मशिनरीने काढणार, तर त्या मशिनरीची संख्या वाढवली पाहिजे, त्याचा स्पीड वाढवला पाहिजे. कारण 4 महिनेच काम होतं आहे, तुम्ही वर्षाला गाळ किती येतोय त्याचंही हे करावं. यावर्षी पावसाळ्यानंतर तुम्ही गाळ काढला तर पुन्हा गाळ किती नदीमध्ये आला आहे आणि आपण किती काढला आहे याचं पण एक वस्तुनिष्ठ चित्र तयार लोकांपर्यंत त्याचंही हे केलं पाहिजे. म्हणजे कळेल की आपण नुसतं काढायचं आणि पुढच्या वर्षी पुन्हा तेवढेच गाळ भरणार आहे. त्याच्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की किमान आम्हाला
या सगळ्या याच्यासाठी 100 कोटीचा निधी शासनानं द्यावा आणि त्या माध्यमातून याचा स्पीड आणि ह्या सगळ्या वाढवाव्यात आणि एक कालबद्ध कार्यक्रम घ्या की 2 वर्ष 3 वर्ष याच्यामध्ये हा निघाला पाहिजे. तुम्ही सातत्याने ह्या जर गोष्टी करायला 10 वर्ष 20 वर्ष लावला तर त्याचा उपयोग होणार नाही असं आमचं स्पष्ट आहे.